मित्रहो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादामध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, मी चित्रकार आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. पण मी पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे. मी निसर्ग चित्रण किंवा लँडस्केप करतो, हेही तुम्हाला माहिती असेलच आणि तशी चित्र तुम्ही पाहिलीही असतील. काय असतं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी अनुभवाला येतात, ज्या गोष्टींचा आपण घरात किंवा घराच्या बाहेर अनुभव घेत असतो, ते सुद्धा चित्राला प्रेरणास्वरूप असे विषय होऊ शकतात. आज मी संकल्पना चित्र किंवा बोधचित्रापेक्षाही वेगळ्या दोन चित्रांबद्दल बोलणार आहे. वास्तविक कुठलंही चित्र हे बोधचित्र होऊ शकतं. एक सोयीने किंवा कलाप्रकार म्हणून पोर्ट्रेट पेंटिंग किंवा लँडस्केप पेंटिंग किंवा क्रिएटिव्ह अशा प्रकारची आपण विभागणी किंवा मोजणी करत असतो. परंतु चित्रकार ज्यावेळी काम करत असतो ना, त्यावेळी त्याला कुठली तरी गोष्ट एक प्रेरणा देत असते आणि त्या प्रेरणेतून चित्र जन्माला येतं. दोन चित्र मी जी दाखवणार आहे ती दोन्ही चित्र खूप खूप जुनी आहेत. एक चित्र मी सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना काढलेलं एक मेमरी ड्रॉइंग आहे आणि दुसरं एक चित्र मला नक्की साल आठवत नाही, परंतु साधारणतः मला वाटतं 94च्या आसपास 1994च्या आसपास मी एका कलाकार ग्रुपबरोबर अलिबाग, सासवणे, रेवदंडा या ठिकाणी, मुरुड जंजिरा या ठिकाणी लँडस्केपला गेलो होतो आणि त्यावेळी केलेलं एक निसर्गचित्र आहे. मित्रहो, मला निसर्गचित्र त्या त्या जागी बसून करायला आवडतं. याचं कारण असं असतं की आपण ज्या ठिकाणी वावरतोय किंवा जो निसर्ग बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला अशी प्रेरणा मिळते की हे चित्र करण्यासारखा विषय आहे आणि त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं ह्याची शिकवण किंवा ह्याची अनुभूती ही प्रत्यक्ष स्पॉटवरती काम करताना येत असते. आणि त्यावेळी जे वेगवेगळे अनुभव, त्याची जंत्री फार मोठी आहे. परंतु कॉलेजमध्ये केलेलं एक चित्र आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी, जवळजवळ 20 वर्षांनी निसर्गचित्रण करत असताना केलेलं चित्र, ह्याच्यामध्ये एक कुठेतरी साधर्म्य आहे, रिलेशन आहे. आणि ते रिलेशन कदाचित विचारांचं असेल, अनुभूतीचं असेल किंवा एक व्यक्ती म्हणून आपलं एक मत असेल. परंतु ते चित्र होण्यासाठी कारण ठरतं. काही वेळा चित्रासाठी विषय आपल्यालाच सुचतो आणि आपण चित्र बनवतो आणि काही वेळा विषय कोणीतरी सुचवतं, परंतु सुचवलेल्या विषयावर विचार करण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य हे कलाकाराचं स्वतःचं असतं आणि त्यातून चित्र जन्माला येतं. विशेषतः कॉलेजमध्ये शिकत असताना किंवा शाळेत शिकत असताना आपल्याला काहीतरी सांगितलं जातं किंवा विचारलं जातं किंवा सुचवलं जातं आणि त्याच्यावरती विचार करून तुम्ही व्यक्त व्हावं. शाळेत असताना निबंध लिहायला लागायचा, शाळेत असताना एखादा कवितेचं रसग्रहण करायला लागायचं, काही वेळा बोलावं लागायचं, प्रश्नाचं उत्तर द्यावं लागायचं. तसंच कॉलेजमध्ये शिकत असताना मेमरी ड्रॉइंगला आम्हाला एक विषय दिला. वास्तविक पाहता मेमरी ड्रॉइंग हा विषय केवळ एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट ग्रेड एक्झाम पुरताच
असल्यासारखं कलाक्षेत्रातसुद्धा वावरत असतं. आणि त्यातही आर्ट स्कूलमध्ये गेल्यानंतर पहिलं वर्ष किंवा दुसऱ्या वर्षापर्यंतच मेमरी ड्रॉइंगचा विषय असतो. त्याच्यानंतर हा विषय संपल्यासारखंच कलाक्षेत्र सध्या वावरताना दिसत आहे. कॉलेजमध्ये जे शिकत असताना इंटरमिजिएटला आम्हाला लवाटे सरांनी मेमरी ड्रॉइंगसाठी सब्जेक्ट दिला होता. लवाटे सरांचं एक खासियत होती, ते विषय देताना असा विषय द्यायचे की विद्यार्थ्यांनी केवळ त्या विषयाचा दिलेला शब्दांचा विचार न करता त्याची अर्थव्याप्ती किती आहे त्यानुसार त्या विषयावरती चिंतन करावं आणि चित्र करावं. विषय होता आर्टिफिशियल लाईट, एवढाच विषय. आता काही वेळा वाटतं की लाईटवरती काय चित्र करायचं, पण तोही त्यांनी शब्दप्रयोग, त्याला विशेषण जे जोडलेलं आहे, आर्टिफिशियल लाईट म्हणजे सूर्यप्रकाश नव्हे, चंद्रप्रकाश नव्हे, चांदण्यांचा प्रकाश नव्हे, जो कृत्रिमरित्या प्रकाश केलेला आहे तो चित्राचा विषय असेल. अर्थात त्यावेळी शिकत असताना एखाद्या इंग्रजी शब्दाच्या अर्थाची व्याप्ती किती होऊ शकते हे समजण्या इतकं माझं इंग्रजीचं ज्ञान नव्हतं. तरी पण बरोबर असलेल्या इंग्रजी जाणणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं, सरांना नेमकं काय सांगायचं आहे? तर कोणीतरी सांगितलं, अरे आर्टिफिशियल लाईट म्हणजे कंदिलाचा उजेड, दिव्याचा उजेड, पणतीचा उजेड, बल्बचा उजेड, हे सगळे जे आहेत ना, हे आर्टिफिशियल लाईट आहे. आणि सूर्याचा, चंद्राचा प्रकाश वगैरे जो असतो ना, तो वेगळा आहे. मग ह्यातलं कुठलं चित्र करायचं? तो चित्र नव्हे, तो चित्राचा विषय आहे, तो चित्राचा हेतू आहे की आर्टिफिशियल लाईट तुमच्या चित्रामधून दिसला पाहिजे. मग मी विचार करायला लागलो. थोडंसं कामाला उशिरा सुरुवात केली आणि मग काही जणांनी, आमच्या वेळी लहानपणी जे दुधाची रांग असायची आणि पहाटेच दूध यायचं आणि मग त्या दूध केंद्रावरती, आरेच्या दूध केंद्रावरती एक दिवा लावलेला असायचा, त्या प्रकाशात काही जण तिकिटाच्या रांगेत उभे आहेत, कोणीतरी टेबल लॅम्प खाली अभ्यास करतोय. अरे वा वा, म्हटलं असं आहे का? पण मित्र सांगतो, मी 7वीत असेपर्यंत आम्ही जिथं राहत होतो बोरिवलीला, काजूपाड्यात, तिथे इलेक्ट्रिसिटी आलेली नव्हती. त्यावेळी 7वीपर्यंत अभ्यास, माझा चित्रकलेचा छंद आणि रात्रीचं वातावरण हे आम्ही कंदिलाच्या उजेडामध्येच घालवलेलं होतं. आणि मग काय चित्र करावं? तर मग मी विचार केला की केवळ कोणीतरी अभ्यास करतोय, कोणीतरी रांगेत उभा आहे, एवढाच विषय न घेता त्या चित्राच्या विषयाला गांभीर्य काय येईल असा आपण विचार करूया. आणि सटकन मनामध्ये एक गोष्ट आली. याचं कारण तुम्हाला सांगतो की एखादी गोष्ट ज्यावेळी आठवते ना, त्याला 2 कारणं असतात. एक तर त्याच्याशी असलेला लगाव, नाहीतर त्याच्यापासून असलेलं भय किंवा अलिप्तता. या 2 गोष्टींमुळे चटकन गोष्टी आठवतात. आणि मग मला आठवलं की त्यावेळी काजूपाड्यामध्ये पंचायत होती आणि त्या पंचायतीचा एक नियम होता की जर शवयात्रा, प्रेतयात्रा रात्री घेऊन जायची असेल तर त्याच्याबरोबर पेट्रोमॅक्सचा दिवा कंपल्सरी होता. आणि आमच्याकडे काजूपाड्यात त्यावेळी कोणीही गेल्यानंतर रात्री घेऊन जाताना किंवा दिवसा पण घेऊन जाताना भजन म्हणत प्रेतयात्रा जायची. मित्र, तुम्हाला सांगतो, लहानपणापासून म्हणजे कळायला लागल्यापासून ते माझी आजी गेली तोपर्यंत मला
प्रेतयात्रा, शवयात्रा, मेलेला माणूस याबद्दल अत्यंत भीती होती आणि ती काही केलं जात नव्हती. आणि त्यामुळे मला तो चटकन सब्जेक्ट आठवला, तो म्हणजे रात्री ज्यावेळी शवयात्रा जात असते त्यावेळी ते लांबून भजन ऐकायला येतं आणि लांबून भजन जे ऐकू येत आहे ते जास्त जास्त जवळ येताना स्पष्ट वाटायला लागलं की लक्षात येतं कुठली ती शवयात्रा जाते. आणि मग त्यावेळी 2-4च चाळी होते आमच्या आसपास. मग चाळीतली सगळी माणसं बाहेर यायची आणि बघायची कोण गेलं कोण गेलं. आणि तुम्हाला सांगतो त्या पेट्रोमॅक्सच्या उजेडामध्ये ती शवयात्रा इतकी भराभर निघून जायची की ती नेमकं कोण गेलं आहे, कुठल्या घरातनं गेला आहे, किंवा तो गेलेला माणूस पुरुष आहे का स्त्री आहे हे काहीही कळत नाही. फक्त एक भययुक्त पेट्रोमॅक्सच्या दिव्यामधून झपझप चालणारी माणसं, त्यांच्या पावलांचे आवाज, त्या तिरडीचा करकर होणारा आवाज आणि ती शवयात्रा, एवढंच मला ते दिसायचं. आणि ते चित्र मला आठवलं आणि मग ते मेमरी ड्रॉइंगसाठी मी पेंटिंग केलं. आणि ते पेंटिंग केल्यानंतर ती माणसं कोण आहेत, वर तिरडीवरती झोपवलेलं व्यक्ती पुरुषाचं आहे का स्त्रीचं प्रेत आहे हे काहीही कळत नाही, पण पेट्रोमॅक्सचा दिवा मात्र त्या ठिकाणी स्पष्ट दिसतोय. असं ते चित्र मी त्यावेळी रंगवलं. आणि ते चित्र रंगवल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्र हो, अनेकांना भयंकर आवडलं. आजही आत्ताच काही दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला, सत्कार समारंभ झाला. आमच्या वर्गातल्या मित्रांनी माझ्या त्या चित्राची आठवण घेऊन वासुदेव विचार कसा करतो आणि ते चित्रातून कसा व्यक्त होतो यासाठी या चित्राचं त्याने उदाहरण दिलं. चित्र छोटंसंच आहे, एक मेमरी ड्रॉइंग म्हणून केलेलं ते चित्र आहे. हे तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल. पोस्टर कलरमध्ये केलेलं हे चित्र आहे. पेट्रोमॅक्सच्या उजेडामध्ये ती शवयात्रा चाललेली आहे. यात कुठल्याही माणसांची ॲनाटॉमी वगैरे काहीही दिसत नाही, कारण भय, अंधार, उजेड एवढ्याच गोष्टी त्या ठिकाणी जाणवत असतात. त्या चित्रातून मी या व्यक्त केला. हे सांगायचं कारण असं की मेमरी ड्रॉइंग ही केवळ असाइनमेंट नसते, तर त्या मेमरी ड्रॉइंगमध्ये तुम्हाला आणखीन खूप काही जाणवणारं दाखवायचं असतं. हे झालं 1974 सालचं चित्र. आता मी तुम्हाला दुसरं एक अनुभव सांगतो, तो म्हणजे 1994 सालचा, जो मगाशी मी तुम्हाला सांगितला की ज्यावेळी मी आर्ट ग्रुपबरोबर अलिबाग आणि सासवणे त्या भागामध्ये लँडस्केप करायला गेलो होतो. आम्ही स्पॉट दिसला की बसतो, तिकडेच रंग उघडतो आणि कागदावरती काम करायला सुरुवात करतो. चित्र अर्धं झालं, पूर्ण झालं आणि आता निघणार तेवढ्याच माझ्याबरोबर बसलेले एक दुसरे गृहस्थ होते. ते आर्ट टीचर होते, मला आता त्यांचं नाव आठवत नाही, परंतु त्यांनी सांगितलं की वासुदेव सर आपण कुठे बसलो आहोत तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं काय माहिती? मागे वळून बघा. आणि मागे वळून बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्र, आम्ही चक्क एक ओसाड अशा स्मशानामध्ये बसलो होतो. एक छोटीशी गढी, त्याच्यावर कधीतरी कोणीतरी लावलेला झेंडा आणि 4 ते लोखंडी बार आणि त्याच्या तळाशी नुकतंच काहीतरी जळून गेलेल्या प्रेताची राख होती. परत त्यावेळची ती भयाची जाणीव थोडीशी माझ्या हृदयामध्ये स्पर्श करून गेली. म्हटलं आपण आता इथून चटकन निघून जायचं नाही, पळून पण जायचं नाही. मी तिथल्या तिथे तोंड वळवून बसलो आणि छोट्याशा पॅडवरती तो सुद्धा मी निसर्गचित्र रंगवलं. आणि ते चित्र मित्र हो हे आहे, वॉटर कलरमध्ये आहे, 1/8 साईजमध्ये आहे. तर त्यावेळी मी पॅड नेले होते, जी काय माझी लँडस्केपची फ्रेम होती त्यानुसार मी चित्र करत होतो. परंतु हे चित्र केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा सगळे चित्र बघायला बसले
त्यावेळी परत सगळ्यांनी याच्यावर विचार केला, तुम्हाला हे चित्र करावंसं का वाटलं? कारण सगळेजण चित्र मांडायचे, मग त्याच्यावरती चर्चा व्हायची. त्यावेळी मी म्हटलं की वास्तविक कुठल्या भिंतीवरती दिमाखाने लावावं असं काही हे चित्र नाही आहे. प्रत्येक चित्र हे प्रदर्शनाचा हक्क घेऊन जन्माला येतं असं मी म्हणत असतो, परंतु प्रदर्शनाचा हक्क म्हणजे भिंतीवरतीच लावायला असा अर्थ घेऊ नये. ते चित्र कुणाला तरी दाखवत असताना सुद्धा एक जाणीव करून देण्याची तो चित्राचा अधिकार असतो. या जगामध्ये सर्व काही अनित्य आहे, काहीही नित्य नाही आहे. आपण आपलं विश्व रंगवत असतो आणि आपण आणि आपलं विश्व आणि आपलं जे जे काही आहे वैभव हे चिरंतन आहे, कायम आहे, अशा प्रकारची आपली भावना असते. ते चित्र करत असताना मला त्या ठिकाणी जाणवलं की कधीतरी आपली सुद्धा त्या 4 लोखंडाच्या बारमध्ये राख होणार आहे. परंतु ही राख झाल्यानंतर ही राख पाहत असताना जीवनाचं जे काय सत्य जाणवलं ते सांगण्याचं काम आपलं चित्र जरूर करेल. की जीवनामध्ये जे जे काही माझं 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 म्हणतो, अगदी जवळच्या व्यक्तींपासून त्या वस्तूंपर्यंत किंवा वैभवापर्यंत किंवा आपल्या दुःखापर्यंत, या सगळ्या गोष्टी या राखेसारख्या जाणार आहेत. परंतु हा विषय आणि संदेश देण्याची ताकद असलेलं हे चित्र आपल्यापेक्षा अधिक काळ आयुष्य घेऊन जन्माला आलेलं असतं. त्यामुळे अनुभूती ही क्षणिक जरी असली तरी त्याची जाणीव करून देणारी गोष्ट ही मात्र चिरंतन असते. ती नित्य काहीतरी सांगणारी असते. आणि म्हणून कलाकार जे जे काही करत असतो, जे जे काही निर्माण करत असतो, ते निर्माण केलेलं चित्रसुद्धा तुमच्या नंतर काही ना काहीतरी सांगणार आहे याची जाणीव प्रत्येक कलाकारांनी ठेवली पाहिजे. जीवनातलं सत्य, जीवनातलं आनंद, जीवनातली अनुभूती, या सगळ्या गोष्टी कालानुरूप निघून जाणार असतात. परंतु या सगळ्या गोष्टींना एक स्थिर स्वरूप दाखवण्याचं सामर्थ्य हे स्थिर चित्रामध्ये आणि स्थिर शिल्पामध्ये असतं, कलाकृतीमध्ये असतं. म्हणून हे स्मशानाचं आणि प्रेताच्या यात्रेचं जरी चित्र असलं तरी जीवनातलं एक सत्य सांगणारं आहे. म्हणून या 2 चित्रांमध्ये केवळ मेमरी ड्रॉइंग किंवा लँडस्केप म्हणून न बघता एक बोध देण्याचं सामर्थ्य असतं. आणि आपली कलाकृती हा बोध देऊ शकते का याचा कलाकाराने प्रत्येकाने विचार करावा. एवढ्याच उद्देशाने आजचं हे पुष्प तुमच्या पुढे निर्माल्य का होईना परंतु मी वाहिलेलं होतं. त्याचा जरूर आनंद घ्यावा. नमस्कार.